आजचा आपला जो विषय आहे तो कामकाजाच्या निमित्ताने आहेच आहे महत्वाचा रोजच्या आपल्या. तो आहे नॉमिनेशनच्या संदर्भामध्ये आहे. नॉमिनेशन ज्याला मराठीत आपण नामांकन असं म्हणतो आणि नामांकन चे नियम काय आहेत म्हणजे कोऑपरेटिव्ह नॉमिनेशन रूल्स फॉर कोऑपरेटिव्ह बँक्स हा एक विषय आहे. सेटलमेंट ऑफ नॉमिनेशन क्लेम्स अँड डिसीज क्लेम्स असा आपल्या आजच्या सत्राचा विषय आहे या ठिकाणी. तर सुरुवातीला आपण नामांकन म्हणजे नॉमिनेशन पासून सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये असा आहे की नॉमिनेशन हे कायदेशीर आहे का, हा पहिला माझ्या मनातला प्रश्न आहे. तर नॉमिनेशन हे कायदेशीर आहे कसं, तर 29 मार्च 1985 रोजी आपल्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट जो आहे बँकिंग नियमन कायदा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून 45ZA ते 45ZF ही कलम समाविष्ट केली गेली की जी कलम ही नॉमिनेशनच्या संदर्भामधली आहेत आणि म्हणून हे BR ऍक्ट मध्ये याचा समाविष्ट असल्यामुळे आणि हा कायदा आपल्याला लागू असल्यामुळे हे नामांकन आपण जे करतो त्याच्या अंतर्गत जे पेमेंट करतो हे सर्व कायदेशीर आहे, ही पहिली गोष्ट आहे. त्यानंतर आता दुसरा प्रश्न माझ्या मनात असा आहे की ही सुविधा कोणत्या खात्यांसाठी आहे. तर ही जी सुविधा आहे आपली ती मुळामध्ये ठेव खाती, त्यानंतर सेफ कस्टडीमध्ये ठेवलेल्या वस्तूंची खाती आणि लॉकर अकाउंट्स या 3 साठी ही सुविधा आहे. ठेवींची खाती, सेफ कस्टडी आर्टिकल्स असं त्यांना म्हणलं जातं आणि दुसरं सेफ डिपॉझिट व्हॉल्ट म्हणजे लॉकर साठी ही सुविधा उपलब्ध आहे. बाकी कशासाठी नाही याचा अर्थ असा की कर्ज खात्यांसाठी नाहीये, लक्षात ठेवा. हे आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. सेफ कस्टडी आर्टिकलची खाती हल्ली नसतात, बँकेत पूर्वी असायची. त्यामुळे प्रॅक्टिकली आपल्याला आता ठेव खाती आणि लॉकर खाती यांच्यासाठी नॉमिनेशन आहे असं म्हणलं शॉर्टली तरी चालणार आहे. आता काही बँकांमध्ये गोल्ड लोनला नॉमिनेशन घेतात असं मी ऐकलेलं आहे, बँकेच्या लोकांनीही मला सांगितलेलं आहे. आता कर्जाच्या बाबतीत नॉमिनेशन हे काही कायदेशीर नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे. अशी कुठलीही कायद्यामध्ये गोल्ड लोनच्या बाबतीत सुद्धा नॉमिनी नेमायची तरतूद नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुमची बँक करत असेल तर करा, काही काही नंतर काही जर कॉम्प्लिकेशन झाले आणि मग ते बँक त्यांनी पॉलिसी बदलली तर त्याप्रमाणे वागा. पण आता बँक पॉलिसी मध्ये काय ठरलं असेल त्याप्रमाणे आपल्याला तुम्हाला काम करावं लागणार आहे. आता तिसरा प्रश्न जो माझ्या मनात आहे तो नामांकन किंवा नॉमिनेशन कोण करू शकतं. तर नॉमिनेशन हे कोणीही व्यक्तिगत खातेदार म्हणजे इंडिव्हिज्युअल खातेदार हे नॉमिनेशन करू शकतो. मग ते खाते सिंगल असेल किंवा जॉईंट असेल तरी नॉमिनेशन करता येतं. समजा जॉईंट असेल तर ते कुठल्याही प्रकारे परिचालित होत असो, म्हणजे कुठल्याही प्रकारे त्याचं ऑपरेशन होत असेल, म्हणजे उदाहरणार्थ जॉईंट अकाउंटच्या बाबतीत जॉईंटली ऑपरेशन असू शकतं, आयदर ऑर सर्व्हायव्हर ऑपरेशन असू शकतं, फॉर्मर ऑर सर्व्हायव्हर ऑपरेशन असू शकतं,
एनी वन ऑर सर्व्हायव्हर असं ऑपरेशन असू शकतं, किंवा लॅटर ऑर सर्व्हायव्हर, फॉर्मर ऑर सर्व्हायव्हर, अशा प्रकारचं सर्व्हायव्हरशिप क्लॉज ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे ते परिचालित म्हणजे ऑपरेशन होत असतील त्या खात्यावर, तरी सुद्धा नॉमिनेशन करता येतं. म्हणजे सर्व्हायव्हरशिप क्लॉज आहे म्हणून नॉमिनेशन करता येत नाही का? तर असं काही नाहीये, तर करता येतं, हे लक्षात ठेवायचं आहे. जसं मगाशी सांगितलं की कोणीही व्यक्तिगत खातेदार ज्याचं ठेव खातं आहे किंवा लॉकर खातं आहे, एक मिनिट फोन घेतो जरा. हा सर बोला. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, आता सेशन संपला आमचा. बर हो, एकदम छान झालं. आज जरा आम्ही काय ब्रेक जरा कमी घेतला, बर 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 कंटिन्युएशन जास्त घेतलं. बर 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 हो, एकदम व्यवस्थित, म्हणजे खूपच भारी होतं. गुड 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 गुड. हो आणि सगळा पोषण झाला ना कव्हर आपला? हो, सगळा सगळा झाला, सगळा झाला. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी हो. गुड. चला, तुम्ही समाधानी आहात ना? हो हो व्हेरी गुड. चला, चांगलं झालं. चला, 2 दिवस तुमच्या सहकार्यामुळे चांगले आपले निभावले गेले. हो सर, पण आम्हाला जेवढी माहिती नव्हती ना, तेवढी खूप भरपूर माहिती भेटली आम्हाला या सेशनमुळे. म्हणून तर ट्रेनिंग घ्यावं लागतं दादा, काय नाही का? हो, फक्त आपल्या भेटीचा काही योग आला नाही, बघूयात आता कधी येतोय ते. चालेल चालेल सर. हो सर. चाल, भेटू. नगरला आलं तर भेटेन हो. मी. हा, हो सर, नक्की. थँक्यू थँक्यू. हो. अच्छा, बाय. बाय. तर जसं मगाशी सांगितलं की कोणीही व्यक्तिगत खातेदार त्याच्या ठेव खात्यासाठी किंवा लॉकर खात्यासाठी नॉमिनेशन करू शकतो, तसंच प्रोप्रायटरशिप खात्यामध्ये सुद्धा नॉमिनेशन हे अलाउड आहे. कारण प्रोप्रायटर हा स्वतः मालकच असतो आणि त्याच्यामुळे प्रोप्रायटरशिप कन्सर्नच्या संदर्भात सुद्धा नॉमिनेशन करायला परवानगी आहे, करता येतं, ते कायदेशीर आहे. तसंच एक 2013 पासून जेव्हा कंपनी कायद्यामध्ये बदल झाला, तेव्हा इवन ए सिंगल पर्सन कॅन फॉर्म अ कंपनी. आतापर्यंत असं नव्हतं, पण आता एक व्यक्ती सुद्धा कंपनी स्थापन करू शकते आणि त्याला म्हणतात वन पर्सन कंपनी किंवा OPC. तर हा एकटाच असल्यामुळे याला नॉमिनेशन करायला परवानगी आहे, रादर नॉमिनेशन करणं बंधनकारक आहे. त्याच्यामुळे या 3 संघटन सोडल्या म्हणजे व्यक्तिगत खातेदार, प्रोप्रायटरशिप खातेदार आणि वन पर्सन कंपनी खातेदार, हे 3 संघटन जर सोडले तर बाकी कुठल्याही संघटनासाठी, संघटन जे आहे त्याच्यासाठी नॉमिनेशन अलाउड नाही. म्हणजे उदाहरणार्थ पार्टनरशिप असेल, कंपनी अकाउंट असेल, ट्रस्ट अकाउंट असेल, सोसायटी अकाउंट असेल, क्लबचा अकाउंट असेल, HUFचं अकाउंट असेल, तर या कुठल्याही अकाउंटला नॉमिनेशन करायस परवानगी नाही. त्यांच्यासाठी केलेले नॉमिनेशन हे बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण आतापर्यंत माहिती अशी पाहिली आहे की नामांकन जे आहे ते कायदेशीर आहे का? नामांकन कधी सुरू झालं तर 29 मार्च 1985 पासून हे सुरू झालेलं आहे. ही सुविधा कोणासाठी आहे तर ठेव खाते आणि लॉकर खाते यांच्यासाठी आहे. नामांकन कोण करू शकतं हे आता आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपल्याला बघायचंय नॉमिनी कोणाला नेमता येतं. नॉमिनी हा व्यक्तिगत माणूसच असला पाहिजे, म्हणजे इंडिव्हिज्युअलच असला पाहिजे. याचा अर्थ असा की एखाद्या ट्रस्टला आपण नॉमिनी नेमू शकत नाही, एखाद्या HUF ला आपण नॉमिनी नेमू शकत नाही, तर ती व्यक्ती असली पाहिजे, इंडिव्हिज्युअल असलं पाहिजे. मग तो मायनर असला तरी चालेल. फक्त तो मायनर असल्यामुळे ड्युरिंग मायनॉरिटी, त्याच्या मायनॉरिटी पिरियड मध्ये जर क्लेम द्यायची वेळ आली, म्हणजे डिपॉझिटरचा मृत्यू झाला आणि क्लेम त्या मायनरला द्यायची वेळ आली,
तर त्या मायनरच्या वतीनं ते पैसे कोणाला द्यायचं हे त्या डिपॉझिटरनी बँकेला आधीच लिहून द्यायचं असतं आणि मग आपल्याला ते मायनरचं नॉमिनेशन आपल्याला स्वीकारता येतं. आपण एनआरआय अकाउंटची माहिती पाहिली आहे. त्यावेळेला एनआरआय म्हणजे काय पाहिलेलं आहे. जर एखाद्या एनआरआय माणसाला जर नॉमिनी नेमायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला नेमता येतं. म्हणजे असं काही नाही तो एनआरआय आहे म्हणून त्याला नॉमिनी नेमता येत नाही असं काही नाहीये. तो सुद्धा नॉमिनी होऊ शकतो. फक्त त्याला त्याचा क्लेम सेटल झाल्यानंतर त्याला पैसे परदेशात पाठवताना आपल्याला विदेशी चलनात त्याचं रूपांतर करावं लागतं. म्हणून साठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेऊन मग ते देशाबाहेर पैसे आपल्याला पाठवता येतात. त्याला रिपॅट्रिएशन असं म्हणलं जातं. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे की बुवा नॉमिनी कोण असू शकतो तर इंडिव्हिज्युअल हा नॉमिनी असू शकतो, तो मायनर असू शकतो, एनआरआय असू शकतो, पण दुसऱ्या कोणाला नॉमिनी म्हणून नेमता येत नाही. आता ठेव खात्याला म्हणा किंवा लॉकर खात्याला म्हणा किती नॉमिनी नेमता येतात हा माझ्या पुढचा आता प्रश्न आहे. तर ठेव खात्याच्या बाबतीत आपण प्रथम माहिती घेऊयात. ठेव खात्याच्या बाबतीमध्ये एक नियम लक्षात ठेवायचा आहे. आज मितीचा नियम मी सांगतो आहे. 1 अकाउंट 1 नॉमिनी म्हणजे एका अकाउंटसाठी एकच नॉमिनी नेमता येतो. जर एखाद्याला 2 नॉमिनी नेमायचे असतील तर आपल्याला सल्ला द्यावा लागेल की तू 2 एफडी कर. एका एफडीला एका मुलाचं नाव लाव, दुसऱ्या एफडीला दुसऱ्या मुलाचं नाव लाव, पण एकच एफडी करून दोन्ही मुलांची नावं नॉमिनी म्हणून लावता येणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे. 1 अकाउंट 1 नॉमिनी. लॉकरच्या बाबतीमध्ये थोडासा अपवाद आहे. जर लॉकर 2 किंवा अधिक व्यक्तींनी घेतलं असेल म्हणजे ज्याला आपण जॉईंट हायरर्स म्हणतो, सिंगल हायरर नाही. सिंगल हायरर असेल तर एकच नॉमिनी अलाउड आहे. पण जॉईंट हायरर असतील म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींनी ते लॉकर घेतलं असेल बँकेकडून आणि लॉकरचं ऑपरेशन पण जॉईंट असेल, संयुक्त असेल, तर मात्र एकापेक्षा जास्त नॉमिनी नेमता येतात आणि मॅक्सिमम किती तर 2 आयबीएच्या नियमाप्रमाणे. तर म्हणजे 3 जॉईंट हायरर असतील तर त्यांना 3 नॉमिनी नेमता येणार नाहीत. तर 3 जरी हायरर असतील तर नॉमिनी जास्तीत जास्त 2च नेमता येतील. पण त्याला कंडिशन्स काय आहेत लक्षात ठेवा. एक तर जॉईंट हायरर्स पाहिजेत आणि ऑपरेशन सुद्धा जॉईंट पाहिजे. तर आणि तरच एकापेक्षा जास्त मॅक्सिमम 2 नॉमिनी लॉकरच्या बाबतीत नेमता येतात. अदरवाईज डिपॉझिटच्या बाबतीमध्ये 1 अकाउंट 1 नॉमिनी, सिंगल हायर असेल लॉकरचा तर त्याला सुद्धा 1 अकाउंट 1 नॉमिनीच हा नियम लागू आहे. हे एक महत्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता इथपर्यंत काही शंका आहे का कोणाला? आतापर्यंत आपण जे काही माहिती घेतली आहे, जे काही विवेचन मी तुम्हाला सांगितलं आहे, तिथपर्यंत काही शंका किंवा काही अडचण कोणाला आहे का? नाही सर, ओके. ओके आहे, ठीक आहे. तर मग आपण पुढे जाऊयात. आता नामांकनाबाबत बँक ग्राहकाचे अधिकार काय आहेत हे बघूयात. तर खातं कुठल्याही म्हणजे कुठल्याही दिनांकाला चालू झालेला असो, ज्याला अलाउड आहे त्यांना, म्हणजे जरी कायदा हा 29 मार्च 1985 रोजी आला असेल तरी 29 मार्च 1985
च्या आधीच्या खात्यांना सुद्धा नामांकन अलाउड आहे. हा पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, खाते म्हणजे जोपर्यंत खातेदाराचं खातं चालू आहे तोपर्यंत तो कितीही वेळा नामांकन करू शकतो, केलेलं नामांकन रद्द करू शकतो आणि नवीन नॉमिनी नेमू शकतो. त्याला फेरबदल नामांकन असं म्हणलं जातं. म्हणजे ड्युरिंग करन्सी ऑफ द अकाउंट, जोपर्यंत खातं चालू आहे तोपर्यंत तो कितीही वेळा नामांकन करू शकतो, किती वेळा केलेलं नामांकन रद्द करू शकतो किंवा नॉमिनी बदलू शकतो, म्हणजेच नामांकनात फेरबदल करता येतो त्याला. तर या ते त्याचे 3 अधिकार आहेत. आपण त्याला असं म्हणू शकत नाही किंवा मागच्याच महिन्यात तू नॉमिनी बदलला, आता परत काय नॉमिनी बदलतो, काय खेळ लावलाय, तर असं म्हणण्याचे अधिकार आपल्याला नाहीत, कारण ते ग्राहकाचे अधिकार आहेत, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा नॉमिनी बदलावा लागतो ग्राहकाला. विशेषतः बघा, नॉर्मली लग्न व्हायच्या आधी मुलगा किंवा मुलगी आपल्या आईला नॉमिनी नेमते, पण लग्न झाल्यानंतर आपल्या स्पाऊस ज्याला म्हणलं जातं, म्हणजे पती असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती, यांना नॉमिनी नेमणं जास्त संयुक्तिक आहे. त्या केसमध्ये आपल्याला नॉमिनी बदलावा लागतो. 2, समजा ठेवीदाराच्या आधीच नॉमिनीचाच मृत्यू झाला तर केलेल्या नामांकनाचा काही उपयोग नाही. त्यामुळे पैसे देणार कोणाला, म्हणून त्याला नॉमिनी बदलणं आवश्यक आहे. तेही आपल्याला अलाउड करावं लागतं किंवा बदलावा लागतो. तिसरी गोष्ट, जेव्हा केव्हा टायटल ऑफ द अकाउंट बदलतं. बऱ्याच वेळा आपण बँका काय करतो की एखाद्या जॉईंट अकाउंट आहे, त्याच्यावरचा एक व्यक्ती मयत झाला तर त्या ठिकाणी आपण त्याचं नाव डिलीट करतो. तर त्यावेळेला त्याचा अर्थ त्याच्या त्या अकाउंटचं कॉन्स्टिट्यूशन बदललं असा होतो. तर त्यावेळेला सुद्धा नवीन नॉमिनी रेकॉर्डवर घेणं आवश्यक आहे. त्यामुळे असे काही सर्कमस्टन्सेस आहेत की ज्यावेळेला नॉमिनी बदलणं हे पण अत्यावश्यक असतं. तर त्यामुळे ते बँक ग्राहकाचे अधिकार मान्य केलेले आहेत कायद्याने आणि आपल्याला त्याच्याप्रमाणे वागावं लागतं. आता जसं ग्राहकाचे अधिकार आहेत तसे बँकेची काही कर्तव्य पण आहेत. म्हणजे ज्याला मी असं म्हणतो की जर आपल्या पुढे प्रश्न उभा राहिला की व्हॅलिड नॉमिनेशन कशाला म्हणायचं, म्हणजे उद्या काही वाद निर्माण झाला आणि ती केस कोर्टापर्यंत गेली तर बँकेला काळजी करायचं काही कारण नाही, कारण बँकेच्या रेकॉर्डवर असलेलं नॉमिनेशन जर योग्य प्रकारे असेल, ज्याला व्हॅलिड नॉमिनेशन म्हणतात, असं व्हॅलिड नॉमिनेशन बँकेच्या रेकॉर्ड असेल तर काही काळजी करण्याचं कारण नाही. म्हणजे व्हॉट अमाउंट्स टू व्हॅलिड नॉमिनेशन हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजेच बँकेने कशा प्रकारे नॉमिनेशन रेकॉर्डवर घेतलं पाहिजे, म्हणजे ते योग्य प्रकारे घेतलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याच्यामध्ये 4 गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक असतं फॉर व्हॅलिड नॉमिनेशन. त्यात पहिली गोष्ट अशी आहे की नॉमिनेशन हे योग्य फॉर्म मध्ये बँकेच्या रेकॉर्डवर पाहिजे. म्हणजे कायद्यामध्ये जो फॉर्म सांगितलेला आहे तो योग्य फॉर्म मध्ये बँकेचं नॉमिनेशन बँकेच्या रेकॉर्डवर असणं आवश्यक आहे. मग आता योग्य फॉर्म कोणता, तर आपण आधी डिपॉझिट अकाउंटची माहिती घेऊयात. डिपॉझिट अकाउंटच्या बाबतीमध्ये नामांकन करण्यासाठी DA1 हा एक फॉर्म असतो. आता DA चा अर्थ काय लक्षात घ्या, डिपॉझिट अकाउंट, म्हणून त्या फॉर्मला नाव दिलंय DA1. नामांकन करण्यासाठी डिपॉझिट अकाउंटच्या बाबतीमध्ये DA1 हा फॉर्म वापरावा लागतो.
केलेलं नामांकन रद्द करायचं असेल आणि डिपॉझिटचं अकाउंट आहे तर फॉर्म DA2 डिपॉझिट अकाउंट 2 नावाचा फॉर्म आहे तो वापरावा लागतो. आणि केलेलं नामांकन रद्द करून नवीन नॉमिनी नेमायचा असेल आणि डिपॉझिट अकाउंट असेल तर DA3 म्हणजे डिपॉझिट अकाउंट 3 असा फॉर्म आपल्याला वापरावा लागतो. लॉकरच्या बाबतीमध्ये वेगळे फॉर्म्स असतात. डिपॉझिटला आपण 3 प्रकारचे फॉर्म पाहिले, DA1, DA2 आणि DA3. लॉकरला मात्र 5 प्रकारचे फॉर्म आहेत. जर लॉकर एकट्याच्या नावाने असेल, ज्याला आपण सोल हायरर असं म्हणतो, एकानेच लॉकर घेतलेलं आहे भाड्याने, तर त्याला नॉमिनेशन करायला, नामांकन करायला SL1 हा फॉर्म वापरावा लागतो. SL म्हणजे सेफ डिपॉझिट लॉकर, SL चा अर्थ सेफ डिपॉझिट लॉकर, फॉर्म नंबर 1. जर एकापेक्षा जास्त व्यक्तींनी लॉकर घेतलं असेल, ज्याला आपण जॉईंट हायरर्स म्हणतो, तर आणि नामांकन करायचं असेल तर SL1A असा फॉर्म आपल्याला वापरावा लागतो. लॉकर अकाउंटच्या बाबतीत केलेलं नामांकन रद्द करायचं असेल तर सोल हायरर असो किंवा जॉईंट हायरर्स असो, कॉमन फॉर्म आहे SL2 नावाचा फॉर्म असतो. आणि हे झाले 3 प्रकारचे फॉर्म. आता चौथा आणि 5वा बघूयात. जर सोल हायरर असेल आणि केलेलं नामांकन लॉकर अकाउंटच्या बद्दल रद्द करायचं असेल आणि नवीन नॉमिनी नेमायचा असेल तर SL3 नावाचा फॉर्म असतो. आणि जॉईंट हायरर असतील आणि केलेलं नामांकन लॉकर अकाउंटच्या बाबतीत रद्द करून नवीन नॉमिनी नेमायचा असेल तर SL3A नावाचा फॉर्म असतो. असे 5 प्रकारचे फॉर्म या नॉमिनेशनच्या रूल अंतर्गत सांगितलेले आहेत. त्यापैकी योग्य तो फॉर्म बँकेच्या रेकॉर्डवर असणं आवश्यक आहे. हा फॉर्म संपूर्ण तपशिलासह आणि दिनांकासह पूर्ण भरलेला बँकेच्या रेकॉर्डवर असणं आवश्यक आहे. आता दिनांक का महत्वाचे लक्षात घ्या. ज्या वेळेला नॉमिनी बदलला जातो, नवीन नॉमिनेशन केलं जातं, त्यावेळेला नवीन नॉमिनी किती तारखेपासून अस्तित्वात आला आहे हे आपल्याला पुढे जाऊन कळणार नाही. म्हणून साठी आपल्याला त्याच्यावर दिनांक हे महत्वाचे आहे. संपूर्ण तपशील म्हणजे डिपॉझिट अकाउंट असेल तर कुठल्या प्रकारचं डिपॉझिट आहे, त्याचा सिरियल नंबर काय आहे, सेव्हिंग असेल तर सेव्हिंगचा अकाउंट नंबर काय, FD असेल तर FDचा अकाउंट नंबर काय, रिसीट नंबर काय, किती अमाऊंटची रिसीट आहे, कधी मॅच्युअर होती, रेट ऑफ इंटरेस्ट काय, असा संपूर्ण तपशील भरलेला त्या ठराविक कॉलम मध्ये आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं, त्याच्यावर डिपॉझिटरनी किंवा लॉकर होल्डरनी सही केलेली असणं आवश्यक आहे, नाहीतर त्याची किंमत 0 आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्या बँकेच्या रेकॉर्डवर योग्य नॉमिनेशन आहे का नाही हे ठरवायचा पहिला निकष काय बघा, योग्य तो फॉर्म बँकेच्या रेकॉर्डवर पाहिजे. तो फॉर्म दिनांकासह, संपूर्ण तपशिलासह, पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असा फॉर्म बँकेच्या रेकॉर्डवर असणं आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे, तर नामांकन असो, फेर नामांकन असो किंवा म्हणजे
रद्द नामांकन असो किंवा फेरबदल नामांकन असो, कुठल्याही बाबतीमध्ये त्याची नामांकन रजिस्टरमध्ये नोंद घ्यायची आहे. तारीखवार आणि क्रमवार अशी आपल्या नॉमिनेशनच्या रजिस्टरमध्ये त्याची नोंद घ्यायची आहे. ही दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे, नामांकन केल्याबद्दलचा शिक्का किंवा नोंद ही अकाउंट ओपनिंग फॉर्मवर, ठेव पावतीवर, खाते पुस्तकावर ही आपल्याला शिक्का मारून नोंद करायची आहे की बा अमुक एक तारखेला अमुक या क्रमांकानं नॉमिनीची नोंद केलेली आहे, असं आपण त्या ठिकाणी शिक्का मारायचा आहे. ही तिसरी गोष्ट आहे. आता याच्यामध्ये हा शिक्का मारताना त्याच्यामध्ये कोणाला नॉमिनी नेमला आहे हे आपल्याला नमूद करता येईल का, हा माझ्या मनातली शंका आहे. तर सुरुवातीला जेव्हा हा कायदा आला त्यावेळेला नॉमिनीचं नाव लिहायला परवानगी नव्हती, परंतु याच्यामध्ये दुरुस्ती होऊन आता मात्र जर डिपॉझिटरनी किंवा लॉकर होल्डरनी संमती दिली तर नॉमिनीचं नाव त्या ठेव पावतीवर किंवा पुस्तकावर आपल्याला लिहिता येतं, पण त्याच्या संमतीशिवाय नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. हे झालं तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट काय, तर प्रत्येक ग्राहकाला त्यांनी केलेल्या नॉमिनेशनची पोहोच पावती द्यायची आहे. एक्नॉलेजमेंट, बाबा रे तू दिलेल्या अर्जाप्रमाणे आम्ही तुझ्या नॉमिनेशनची नोंद आमच्या दप्तरी केलेली आहे, या तारखेला केलेली आहे, या क्रमांकानं केलेली आहे, अशी पोहोच पावती त्या खातेदाराला आपल्याला द्यायची आहे. या 4 गोष्टी जेव्हा बँकेने व्यवस्थित केलेल्या असतील त्यावेळेला असं म्हणता येईल की आपल्या रेकॉर्डवरचं नॉमिनेशन आहे ते योग्य प्रकारे केलेलं आहे, व्हॅलिड नॉमिनेशन आहे, त्यामुळे आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. ठीक आहे. तर नामांकनाबाबत ग्राहकाचे अधिकार आणि बँकेची कर्तव्य याच्याविषयी आता आपण माहिती घेतली. त्या संदर्भात कोणाला काही शंका आहे का आणि काही विचारायचं आहे का? नाही सर. नाही, ठीक आहे. आता मग पुढं आपण जाऊयात. आता पैसे द्यायची वेळ आली समजा, तर काल आपण रेफरन्स आला होता बघा की नॉमिनीचे अधिकार कधी निर्माण होतात. एक खातेदार असेल तर त्याच्या मृत्यूनंतर, अनेक खातेदार असतील तर सर्व खातेदारांच्या मृत्यूनंतरच नॉमिनीचे अधिकार निर्माण होतात. म्हणजे आपल्याला नॉमिनीला पैसे देता येतात किंवा लॉकर मधल्या वस्तू देता येतात, हे लक्षात घ्यायचं आहे. तोपर्यंत नाही. आणि म्हणून ए आणि बी नावाने जर मुदत ठेव पावती असेल तर ए मयत झाला म्हणून नॉमिनी आपल्या पिक्चर मध्ये येत नाही, तर ए आणि बी दोघही मयत झाल्यानंतर बी ला आपल्या नॉमिनीला पैसे देण्याचा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्यावेळेला तो नॉमिनी आपल्या पिक्चर मध्ये येतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता असं झालं की बुवा नॉमिनीचे अधिकार निर्माण झालेले आहेत. आणि एक प्रश्न निर्माण झाला मला. यस. समजा जर खातं आपलं नॉमिनी आहे, एका व्यक्तीचं खातं आहे आणि त्या व्यक्तीनंतर नॉमिनी जे केलेले त्या खात्याला, नॉमिनी व्यतिरिक्त ज्या व्यक्तीचं खातं आहे ती व्यक्तीचे वारस जे आहे, समजा वारसा हक्क, वारसा हक्कानं असं ठरवलं की बाबा आम्ही स्वतः वारसा हक्क आहेत, ह्या खात्यावर आमचा सर्वोच्च अधिकार आमचा राहील ना की नॉमिनीचा, तर याच्यात कोणाचा अधिकार पूर्णतः राहील, येतो ना त्या हक्काचा का नॉमिनीचा?
त्या मुद्द्याकडे मी येतो बर का. आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. तुमचा मुद्दा कव्हर होईल थोड्या वेळाने, नाही झाला तर मला आठवण करा, पण नक्की कव्हर होईल. ठीक आहे, चालतं. ठीक आहे. तर आता पेमेंट द्यायच्या वेळेला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या बँकेच्या नॉमिनेशन विषयी फक्त आपण बोलतोय, ह्या मुद्दा पहिल्यांदा लक्षात ठेवायचा आहे बरं का. कारण प्रत्येक ठिकाणचे नॉमिनेशनचे नियम वेगळे आहेत. बँकेच्या बाबतीतले नॉमिनेशन्स वेगळे आहेत, रूल वेगळे आहेत. LICच्या बाबतीतचे नॉमिनेशनचे रूल वेगळे आहेत. शेअर मार्केटचे नॉमिनेशनचे रूल्स हे वेगळे आहेत. PPF अकाउंटचे नॉमिनेशनचे रूल वेगळे आहेत. पेन्शन अकाउंटचे नॉमिनेशनचे रूल वेगळे आहेत. आपण जे आता बोलतोय ते फक्त बँक अकाउंटच्या नॉमिनेशनच्या संदर्भात बोलतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 1 अकाउंट 1 नॉमिनी असतो बरं का. परंतु एक लेटेस्ट डेव्हलपमेंट तुम्हाला सांगतो की लोकसभेमध्ये आता एक बिल सादर केलंय गव्हर्नमेंटने की ज्याच्यामध्ये 4 नॉमिनी बँक डिपॉझिट आणि लॉकर अकाउंटला अलाव करण्याचं संदर्भातलं ते बिल आहे. हे बिल जर पास झालं आणि ते गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये त्याचं नोटिफिकेशन निघालं तर बँकेत आज जो आपला नियम आहे 1 अकाउंट 1 नॉमिनी हा बदलेल आणि 4 नॉमिनी अलाउड होतील. परंतु आता ते कुठल्या स्टेजला आहे, फक्त ते सादर केलं गेले लोकसभेमध्ये. लोकसभेत मंजूर झालं पाहिजे, राज्यसभेत मंजूर झालं पाहिजे, राष्ट्रपतींची त्यांना कन्सेंट मिळाली पाहिजे आणि मग गव्हर्नमेंटने त्याचं गॅझेट नोटिफिकेशन काढल्यानंतर ते अंमलात येईल. पण हे येऊ घातलंय ही तुम्हाला लेटेस्ट माहिती मी या ठिकाणी देतो आहे. तसंच याच्यामध्ये दुसरं काय, तर आपण आता बँक नॉमिनेशन बद्दलच बोलतो आहे. बँकेच्या बाबतीमध्ये नॉमिनी हा नातेवाईकच असला पाहिजे असं बंधन नाही. एखादा खातेदार त्याच्या मित्राला सुद्धा नॉमिनी म्हणून नेमू शकतो. आता त्याचं कारण काय हेही समजून घ्या. नॉमिनीला जेव्हा आपण क्लेम सेटल करून पैसे देतो त्यावेळेला नॉमिनी हा त्या पैशांचा मालक होत नाही, लक्षात ठेवा. नॉमिनीवर कायद्यानं जबाबदारी टाकली आहे की त्यांनी प्रत्येक वारसाचा त्यांचा योग्य तो हिस्सा प्रत्येक वारसाला द्यायचा आहे. ही कायदेशीर जबाबदारी नॉमिनीवर कायद्यानं टाकलेली आहे. कायद्यात फार सुंदर वाक्य लक्षात ठेवा. नॉमिनी इज अकाउंटेबल फॉर लीगल हेअर्स. कोण अकाउंटेबल आहे, कोण जबाबदार आहे? नॉमिनी जबाबदार आहे. कशासाठी? तर लीगल हेअर्सना त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे, याच्यासाठी तो कायदेशीर जबाबदार आहे, बँक नाही. म्हणून बँकेने नॉमिनीला पैसे दिले योग्य प्रकारे की बँकेची कायदेशीर जबाबदारी संपली. म्हणजे त्याचं सुद्धा सुंदर वाक्य म्हणलंय कायद्यात, बँक इज डिस्चार्ज फ्रॉम द लायबिलिटी ऑन ड्यू पेमेंट. बँक इज डिस्चार्ज फ्रॉम द लायबिलिटी म्हणजे बँकेची कायदेशीर जबाबदारी संपली केव्हा? ऑन ड्यू पेमेंट. योग्य रीतीनं पेमेंट केलं की बँकेची कायदेशीर जबाबदारी संपली. जबाबदारी सुरू कोणाची झाली? नॉमिनीची सुरू झाली. लक्षामध्ये. त्यामुळे जो पिसोरे साहेबांनी प्रश्न विचारला त्याचं आता इथं उत्तर देतो की शेवटी लक्षात घ्या, मयताची जी प्रॉपर्टी आहे ही शेवटी वारसांकडेच जाते, लक्षात ठेवा. ती नॉमिनेशनच्या चॅनलमध्ये जाईल किंवा वारसा कायद्याद्वारे जाईल, पण ती अल्टिमेटली जाते, ती कुठं जाते? वारसांनाच मिळते. इथं फक्त काय केलेलं आहे लक्षात घ्या, हा नॉमिनेशन ऍक्ट पास करून काय केलेलं आहे की डिपॉझिटच्या मयताच्या वारसांना त्यांचे पैसे मिळण्यासाठी केलेली विश्वस्ताची नेमणूक आहे. एक प्रकारे काय आहे? नॉमिनी म्हणजे विश्वस्त आहे.
आणि म्हणून कायद्याने निर्माण केलेली ही विश्वस्त व्यवस्था आहे. कशासाठी? तर मयताच्या वारसांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी, त्यांची प्रॉपर्टी मिळण्यासाठी. हा वेगळा चॅनल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता या केसमध्ये म्हणून आपल्याला काय करावं लागतं? पेमेंट हे नॉमिनीलाच करावं लागतं. आता याचे दोन भाग करूयात आपण. तुम्ही पैसे देऊन टाकले आहेत आणि मग एखादा वारस तुमच्याशी भांडायला आलेला आहे बरं का, की तो म्हणतोय की तुम्ही बँकेत काम करता, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला सगळं समजतं, आम्ही जर वारस आहे तर तुम्ही त्या नॉमिनीला पैसे दिले कसे? मग त्याला आपल्याला ठणकावून सांगायला पाहिजे. पण त्याला ठणकावून सांगण्याच्या आधी आपल्या रेकॉर्डवरचं नॉमिनेशन जे आहे ते ठणठणीत आहे का बघा, नाही तर आपल्याला ठणठणाट करायची वेळ येईल. त्यामुळे योग्य प्रकारे नॉमिनेशन आपल्या रेकॉर्डवर असेल तर काही काळजी करू नका, त्याला ठणकावून सांगा तुझा आमचा काही संबंध नाही, आम्ही नॉमिनीला पेमेंट केलेलं आहे, तू त्या नॉमिनीकडे जा आणि तुझा कायदेशीर हिस्सा त्याच्याकडून वसूल कर. त्याने दिला नाही तर त्याच्या अगेन्स्ट तू कोर्टात जा आणि तुझे पैसे वसूल कर. आता या ठिकाणी तो कोर्टात जरी गेला तरी बँकेला पार्टी करता येत नाही, बँकेला नुकसान भरपाई मागता येत नाही, लक्षात ठेवा. परंतु बँकेला कोर्टात जावं लागेल. कशासाठी? साक्ष देण्यासाठी. खरंच या मयताचं डिपॉझिट अकाउंट तुमच्याकडे होतं का? खरंच यांनी नॉमिनेशन केलं होतं का? मग तुम्ही नॉमिनीलाच पैसे दिले का? बरं का, कशावरून तुम्ही नॉमिनीला कसं ओळखलं, हे सगळे प्रश्न कोर्ट विचारेल. आणि कशावरून तुम्ही पैसे दिले नॉमिनीला, तर हे सगळं आपल्याला कोर्टाला सादर करावं लागेल. म्हणजे मग आपल्याला काही त्रास होणार नाही, परंतु पैसे हे नॉमिनीला द्यायचे. हा देऊन टाकल्यावरचा प्रश्न झाला. दुसरा एक भाग सांगतो. समजा पैसे अजून द्यायचे आहेत बरं का, पण तो आला भांडायला, तर त्याला सांगायचं आहे आम्ही पैसे नॉमिनीलाच देऊ शकतो, तुला जर हे थांबवायचं असेल तर तू कोर्टाची ऑर्डर घेऊन ये, आम्ही दुसरं कोणाचं ऐकत नाही, ऐकू शकत नाही. हा, कोर्टाने स्टे दिला तर थांबता येईल, नाहीतर आम्ही नॉमिनीला पैसे देणार आहोत. तर असं करावं लागेल. याला म्हणतात नॅचरल जस्टिसचा कायदा. आपल्या भारतामध्ये एक नॅचरल जस्टिस म्हणून कायदा आहे. म्हणजे कसा तुम्हाला मी सांगतो, समजून तुमच्या लक्षात येईल. आपल्या देशामध्ये जेव्हा अतिरेकी हल्ला झाला होता बघा मुंबईला, तेव्हा त्या अजमल कसाबला पकडलं होतं अतिरेकी. त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये खटला चालला, सुप्रीम कोर्टापर्यंत खटला चालला, त्याला फाशी शिक्षा झाली. राष्ट्रपतींनी पण त्याचे दयेच्या अर्ज 2दा नामंजूर केले. आणि दुसऱ्या दिवशी फाशी द्यायची तर संध्याकाळी 5:45 वाजता त्या कसाबच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज केला. आता खरं म्हणजे सगळी प्रोसिजर पूर्ण झाली होती, सुप्रीम कोर्टापर्यंत सगळं झाले होते आर्ग्युमेंट्स, दयेचे अर्ज फेटाळले होते, तरी सुद्धा त्या रात्री 2 वाजता सुप्रीम कोर्ट उघडलं. पहाटे 4:15 पर्यंत सुनावणी झाली आणि मग कोर्टाने फाशीची शिक्षा कायम केली. तेव्हा त्याला सकाळी 7ला फाशी दिली. का? तर त्याच्या वकिलाने अर्ज केलाय. तर शेवटपर्यंत संधी देणं हे कायद्याचं तत्व आहे, त्याला नॅचरल जस्टिस म्हणतात, शेवटपर्यंत संधी देणं. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाला सुद्धा रात्री 2 वाजता कोर्ट उघडून हिअरिंग घ्यावं लागलं, सुनावणी घ्यावी लागली. तर तुमची माझी काय कथा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून साठी आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं याहीच बाजूचा विचार करून एक 8 दिवस थांबा. त्याला सांगा कोर्टाची स्टे ऑर्डर आणली तर थांबू, नाही तर आम्ही नॉमिनीला पेमेंट देऊन टाकू. पिसोरे साहेब, समजलं तुम्हाला आता तुमचा पॉइंट? हो सर, हो. तर अशा प्रकारे आपल्याला पुढे जावं त्या ठिकाणी लागेल. आता पैसे देताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे, लक्षात ठेवा. नॉमिनीचे अधिकार कधी निर्माण होतात? तर खातेदार किंवा अनेक खातेदार असेल खातेदारांच्या मृत्यूनंतर. म्हणजे आपल्याला कन्फर्म करायला पाहिजे खातेदार मयत झालाय किंवा सर्व खातेदार मयत झालेत, मग आपल्याला डेथ सर्टिफिकेट मागावं लागणार आहे, बरोबर की नाही? तर डेथ सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागायचं आहे, त्याचा ऍप्लिकेशन घ्यायचा आहे नॉमिनीचा.
आणि नॉमिनीला आपण ओळखलं पाहिजे, आयडेंटिफाय केलं पाहिजे की तोच नॉमिनी आहे, कारण आपण पैसे कोणाला देत आहोत बुवा. तर त्याच्यासाठी त्याची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. म्हणजे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सनी त्याला आपल्याला ओळखायचं आहे आणि मग ते सगळे डॉक्युमेंट्स आपल्या रेकॉर्डवर ठेवायचे आहेत आणि मग क्लेम सेटल करून पैसे द्यायचे आहेत. पैसे दिल्यानंतर सुद्धा एक रिसीट त्याची घ्यायची आहे. म्हणजे आपण जेव्हा पैसे म्हणजे पैशाची देवाणघेवाण होते आणि जेव्हा 5,000च्या पुढे असतं तेव्हा आपण पावती घेतो ना, पावतीचं तिकीट लावून, तसं आपल्याला एक पावती घ्यायची आहे की पैसे मिळाल्याची. आता ही पावती घेताना एक काळजी घ्या, जरी तुम्ही खात्यात जमा करून पैसे दिले असतील किंवा अकाउंट पे ड्राफ्टनी पैसे दिले असतील तरी सुद्धा पावती घ्यायची आहे आणि त्याला पावतीचं तिकीट लावायचं आहे. याचं कारण सांगतो मी. मला माहिती आहे रोखीच्या व्यवहारालाच पावतीचं तिकीट लागतं, हे मलाही माहिती आहे स्टॅम्प ऍक्ट मध्ये काय म्हणलंय ते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर कोर्टामध्ये केस गेली आणि ज्यावेळेला आपल्याला सिद्ध करायला लागतं आम्ही पैसे दिले आहेत या व्यक्तीला, तर आपण पावती सादर केली आणि त्याला जर पावतीचं तिकीट असेल, याला रेव्हेन्यू स्टॅम्प म्हणतो, तर तो पुरावा ग्राह्य धरला जातो, हे लक्षात घ्या आणि आपली सुटका होते. मग त्याच्यासाठी 1 रुपयाचं तिकीट लावायला काही हरकत नाहीये. ते असं कोणी म्हणू शकणार नाही की कायद्यात तरतूद नसेल तुम्ही का लावलं, तर असे काय म्हणून काही कोणी फाशी देणार नाही आपल्याला. उलट गव्हर्नमेंट म्हणेल वा आम्हाला 1 रुपया मिळाला, त्यामुळे त्याची काळजी करायची नाहीये, त्याला तिकीट मात्र आवर्जून लावायचं आहे. आता दुसरं हे सगळं झालं नॉर्मल प्रोसिजर बरं का. पण जर ऍक्सिडेंटल डेथ असेल तर नेहमीच्या कागदपत्रांबरोबर काही ऍडिशनल कागदपत्र घ्यावे लागतात बघा, तुम्हाला सांगतो. म्हणजे ऍक्सिडेंटल केस असेल तर पोलीस पंचनामा करतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या पंचनाम्याची कॉपी आपल्या रेकॉर्डर असली पाहिजे आणि अजून एक पोलिसांचा रिपोर्ट असतो, त्याला म्हणतात मयताचा ओळख रिपोर्ट. म्हणजे असं की तीच व्यक्ती मयत झाली आहे याच्यासाठी त्यांची एक प्रोसिजर असते आणि त्याला ते म्हणतात मयताचा ओळख रिपोर्ट. तो तोही आपल्या रेकॉर्डर असला पाहिजे, नाही तर मग बँक पुढे जाऊन अडचणीत येऊ शकते. आणि म्हणून साठी ऍक्सिडेंटल केसच्या बाबतीमध्ये पंचनामा आणि मयताचा ओळख रिपोर्ट या ऍडिशनल गोष्टी आपल्याला घेणं आवश्यक आहे. आता नॉमिनेशनच्या बाबतीमध्ये दुसरं, लॉकरच्या बाबतीत थोडीशी प्रोसिजर वेगळी आहे बरं का. लक्षात ठेवा, आपण आतापर्यंत डिपॉझिटचे हे पाहिलेलं आहे. लॉकरच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती वेगळी घ्यायची आहे. प्लस जर नॉमिनेशन नसेल किंवा नॉमिनी प्रीडिसीज झाला असेल तर जेव्हा आपल्याला डिसीज क्लेम करावा लागतो, ज्याला आपण मराठीत मयत दावा म्हणतो, तो मयत दावा करण्याचे 2 प्रकार आहेत. एकाला म्हणतात लिबराइज्ड प्रोसिजर आणि दुसरा आहे तीही करता येत नसेल तर मग मात्र कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागते. त्याची पण आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. फक्त आता माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, त्याचे आपण उकल करूयात आणि मग आजचं आपण थांबूयात. सुब्रताचा फोन आहे वाटतं. हा, करते का मग? बर, ठीक. तर एक प्रश्न तुम्हाला, आता सगळ्यांना मी माहिती सांगितलेली आहे, एक प्रश्न विचारतोय तुम्हाला बरं का, त्याचं उत्तर द्यायचंय मग आपण थांबणार आहोत. की नॉमिनेशन आपल्या रेकॉर्डवर आहे,
ते व्हॅलिड आहे. खातेदार आता मयत झालेला आहे. तो नॉमिनी आपल्याकडे आला, त्यांनी सगळं ऍप्लिकेशन वगैरे दिला, सगळे कागदपत्र दिले आणि त्याच वेळेला एक वारस मृत्यूपत्र घेऊन आला त्या खातेदाराचं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्याचं नाव लिहिलंय. म्हणजे नॉमिनी समजा ए खातेदार आहे, तो मयत झालाय, नॉमिनी बी आहे, बीनी सगळे ऍप्लिकेशन वगैरे आपल्याकडे दिलाय, सगळे कागदपत्र दिले, त्याचं KYC चे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, क्लेम आपल्याकडे आलाय मंजुरीला. त्याच वेळेला त्याचा सी वारस, की जो नॉमिनी नाहीये पण वारस आहे, तो आलेला आहे आणि तो मृत्यूपत्र दाखवतो आहे आणि तो सांगतोय बघा हे मृत्यूपत्र घ्या, हे लिहिलेलं आहे माझ्या वडिलांनी आणि या मृत्यूपत्रात माझं नाव आहे, तर यांच्या खात्यावरचे पैसे मला द्या, असं तो म्हणतो आहे. तर या केसमध्ये काय निर्णय घ्यायचा हा माझ्या मनातला प्रश्न आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, याच्यावर विचार करा. आतापर्यंत मी तुम्हाला जी माहिती सांगितली मी आतापर्यंत जी तुम्हाला माहिती सांगितली आहे ती जर तुम्ही नीट ऐकली असेल तर सगळी माहितीचा विचार करा आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला, आता माझं पुढचं लेक्चर जेव्हा असेल, आय थिंक मला शेड्यूल आलंय 26ला, आता माझं पुढचं लेक्चर आहे, त्यावेळेला याचं उत्तर तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे. हा तुम्हाला होमवर्क दिलाय असं समजा तुम्ही. पिसोरे साहेब मान्य आहे? हो सर, ओके. सगळ्यांना हा एक्सरसाइज आहे, घरी याच्यावर विचार करायचा आतापर्यंत दिलेल्या माहितीचा आणि याचं उत्तर तुम्ही मला पुढच्या सेशनला मला द्यायचं आहे, मग आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे? हो सर. अर्चना मॅडम. हा सर. तर आजचं जे पोर्शन संपवलेलं आहे मी. कोणाला काही विचारायचं असेल तर उत्तर देतो, नाही तर मग आपण थांबूयात. हो चालेल. कोणाला काही विचारायचं आतापर्यंत सांगितलं त्याच्यावर? पिसोरे साहेब. नाही सर, काय नाही. उत्तर आलं पाहिजे बरं का पुढच्या वेळेला. 26ला सांगूया सर. बर. बाकी कोणाला काही विचारायचं आहे?